नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये आता अश्विन आणि प्रियाचं लग्न आहे आणि त्या लग्नाचं सत्य हे सायलीच्या समोर येणार आहे। ते कशा पद्धतीने येणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण ऐन वेळी अश्विनची सही होण्याआधी अर्जुन आणि सायली कोर्टात कशा पद्धतीने पोहोचणार आहेत आणि हे लग्न कशा पद्धतीने थांबणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण प्रतिभाने ऐन वेळी एक अट घातलेली आहे आणि ती म्हणजेच आता काहीही झालं तरी आपण या लग्नाबद्दल अर्जुन, सायली आणि त्याचबरोबर रविराज या सगळ्यांना सांगूया असं प्रतिमाला वाटत आहे। आणि आता प्रतिमाने या सगळ्यामुळे एक धमाका होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे घरी आता सगळेजण तयारी चालू असते। अर्जुन सायलीला म्हणत असतो की काय होतंय, तेव्हा सायली म्हणत असते की अहो मला नाही माहिती, कारण मला राहून राहून असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे। मला असं राहून राहून वाटत आहे, मला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे। हा प्रश्न आता सायली म्हणत असते। अहो पण मला कळतच नाही आहे की का आलं असेल ते शकुनाचं साहित्य आपल्या घरी, म्हणजे काय कारण असेल त्याला। हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि सायली मात्र त्या गोष्टीचा विचार करत असते। सायलीला कळतच नसतं की हे सगळं कशामुळे होत आहे, या सगळ्याच्या मागं काय कारण आहे। सायली मात्र या गोष्टीचा विचार करत असते। तेव्हा अर्जुन म्हणत असतो अहो ठीक आहे ना, अहो त्या तन्वीचं लग्न होतंय ना सायली, तर आपण काळजी करायची काय गरज आहे, तिचं लग्न होतंय, सगळं तिचं होऊन जाऊ द्या, आपल्याला काय प्रश्न पडलाय असं अर्जुनला वाटत असतं। परंतु सायली मात्र म्हणत असते की नाही, मला काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे म्हणूनच मी तुम्हाला विचारत आहे। तेव्हा अर्जुन म्हणत असतो पण ती ज्या घरात लग्न करून जाईल ठीक आहे ना, तिचा नवरा आणि ती बघून घेतील। तेव्हा मात्र सायली म्हणत असते पण एखाद्या चांगल्या कुटुंबाचं वाटोळ व्हायला नको आहे ना, कारण आपल्याला तन्वी कशी आहे ते माहिती आहे। एखाद्या चांगल्या मुलाचं आयुष्य बर्बाद व्हायला नको आहे। मग त्याच्यावरती ती म्हणते की मी आत्ताच्या आत्ता ना प्रतिमा आत्याला कॉल करते। प्रतिमा आत्याला कॉल केला की कळेल, कारण आपण प्रतिमा आत्याला तर बोललो होतो ना की काहीही झालं तरीही की प्रतिमा आत्याला आपण सांगितलेलं होतं की त्यांनी आपल्याला याबद्दल सांगावं, ते का आलेले होते, त्यांनी असंही आपल्याला सांगितलेलं नाही, तर आपण त्यांना कॉल करूया आणि विचारूया। हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे लगेचच सायली प्रतिमा आत्याला कॉल करते। प्रतिमाला कळतं की सायलीचा कॉल कशासाठी आलेला आहे, पण प्रतिमा मात्र शांतच राहते। प्रतिमा काहीच बोलत नाही, कारण तिला आता सायलीशी खोटं बोलायचं नसतं, म्हणून प्रतिमाने शांत राहणं प्रेफर केलेलं असतं। प्रतिमा म्हणत असते की हां बोल। तेव्हा सायली म्हणू लागते की प्रतिमा त्या मला तुमच्याशी बोलायचं होतं, आले होते नाही बाबा, कशासाठी आले होते, काय अर्जंट काम होतं का। तेव्हा प्रतिमा म्हणते की हो आले होते, पण प्रतिमाला खोटं बोलता येत नसतं, त्यामुळं प्रतिमाने स्पष्टपणे तिथं सायलीशी बोलणं टाळलेलं असतं आणि ही गोष्ट मात्र सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते। सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मात्र मला प्रतिमात्यांच्या या वागण्याचं टेन्शन आलेलं आहे, मला कळत नाही आहे की प्रतिमात्या असं का वागल्या। प्रतिमा मात्र सायलीला म्हणते की माझं काम आहे, मी ठेवते फोन, असं म्हणत प्रतिमाने हा फोन ठेवलेला असतो। प्रतिमाला मात्र सायलीशी खोटं बोलता येत नसतं, म्हणून तिने हा कॉल ठेवलेला असतो। सायलीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते, काहीतरी काम आहे असं सांगून प्रतिमाने कॉल ठेवलेला आहे। याआधी असं कधीच झालेलं नाही की प्रतिमाला हे सगळं खोटं बोलावं लागलेलं आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं आता। तेव्हा सायली सांगू लागते की नाही माहिती, प्रतिमा आत्यांनी कॉल लगेचच ठेवलेला आहे आणि त्याच्यामागं काय कारण आहे ना ते मला कळत नाही आहे, असं सायली सांगत असते। आणि त्यासोबतच प्रतिमाबद्दल ती म्हणत असते की मला ना वेगळंच काहीतरी वाटत आहे, असं सायलीचं चालू झालेलं असतं। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही ना जरा जास्तच विचार करत आहात, एवढा विचार करायची काहीही गरज नाही, काही झालेलं नसणार आहे, सगळं व्यवस्थित असणार आहे आणि तुमच्या या विचार करण्यामुळं तुम्हालाच त्रास होणार आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं। अर्जुनला असं वाटत असतं की सायली जरा जास्त विचार करत आहे आणि या विचार करण्यामुळं सायलीलाच टेन्शन येईल असं त्याचं म्हणणं असतं। परंतु इकडे सायलीच्या मनातल्या ज्या शंका असतात त्या कुठेतरी खऱ्या असतात। इकडे आता हे सगळेजण जाऊन आलेले असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं। आजचा दिवस खूप छान गेलेला आहे, अश्विन खुश असतो, त्याचवेळी सायली तिथे असते आणि अश्विन म्हणत असतो की खरंच आजचा ना साखरपुड्याचा प्रोग्राम खूपच छान झालेला आहे, असं तो बोलत असतो। तेव्हा मात्र इकडे सायलीला प्रश्न पडतो साखरपुड्याचा प्रोग्राम म्हणजे काय, म्हणजे हे नक्की कुठे गेलेले होते सगळेजण, हा प्रश्न पडलेला असतो। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर पूर्णाजी सर्वजण तिथं आहेत आणि पूर्णाजी म्हणत असते हो ना, खूप दिवसानंतर बरं वाटलेलं आहे। पूर्णाजीचं पण हे वागणं कुठंतरी सायलीला खटकत असतं। सायलीला असं वाटत असतं की नाही,
काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, हे सगळं जे बोललं जातं आहे ते वेगळं आहे असं सायलीलाही वाटत असतं. आणि त्यासोबतच अश्विन मात्र इकडे बोलत असतो. अश्विन म्हणत असतो की नाही, कारण अश्विनच्या म्हणण्यानुसार त्या पंक्तीतलं जेवण काय होतं असं अश्विन म्हणत असतो. आणि मग अर्जुन सायली दोघंही तिथं असतात आणि ह्या दोघात सगळ्यांचं बोलणं विसंगत वाटत असतं. कारण साखरपुड्याच्या पंक्तीतलं जेवण, कारण साखरपुडा हे चौघंजण एकत्र साखरपुड्याला गेलेले होते, तर हे सगळं सांगायला अशा पद्धतीनं का सांगावं लागतं हा प्रश्न मात्र सायलीला पडलेला असतो. सायली विचार करत असते की या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवत आहे, काहीतरी वेगळेपणा होता. सायली लगेचच अर्जुनकडे येते आणि त्याला बोलू लागते की तुम्हाला आठवतंय का, हे सगळं कसे बोललेले आहेत आत्ता, हे सगळं वेगळं आणि विचित्र नाही वाटलं तुम्हाला? अर्जुन म्हणतो नाही काय, ते साखरपुड्याला गेले होते ना. अर्जुनच्या लक्षात गोष्टी येत नसतात, कारण सायलीचं बारीक लक्ष असतं. सायलीला कळत असतं की अर्जुनपासून आणि तिच्यापासून काहीतरी लपवलं जातं आहे आणि त्यामुळं हे सगळं अशा पद्धतीनं बोललं जातं हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. सायलीच्या डोक्यातून ते विचार काही जात नसतात. प्रतिमात्याचं बोलणंही तिला वेगळं वाटलेलं असतं. आणि आता अश्विन आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण ज्या पद्धतीनं बोलत होते तेही सायलीला वेगळं वाटत असतं. परंतु अर्जुन मात्र सायलीला म्हणत असतो ठीक आहे ना, तुम्ही एवढा विचार कशाला करताय, नका करू सायली तुम्ही विचार, असं अर्जुनचं म्हणणं आहे. परंतु अर्जुनच्या तरी कुठे लक्षात येतंय की या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे, या सगळ्यामुळं किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे, याबद्दल अर्जुनला माहितीच नाही आहे की या सगळ्याचे परिणाम काय होऊ शकतात. अर्जुन मात्र शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहत आहे, बोलत आहे. परंतु या सगळ्यामुळं सुभेदारांच्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे या गोष्टीची कल्पना मात्र इथे सायलीला फक्त आहे. सायलीला फक्त जाणवत आहे की नाही यामुळे एवढा मोठा गोंधळ होऊ शकतो, ही गोष्ट मात्र सायली विसरू शकत नाही. काहीही झालं तरी सायलीला असं वाटत आहे की नाही, आज मला या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करावा लागणार आहे, हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे प्रिया आता साडी हातात घेऊन असते आणि म्हणते की झालं आजची रात्र फक्त, आता यानंतर मी सुभेदारांच्या घरची सून होणार आहे आणि मग ह्या साड्या हे सगळं माझ्याकडे असं भरभरून असणार आहे, फक्त लाड आणि लाडच होणार आहेत माझे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे अश्विनने स्वतःहून आता प्रियासाठी मंगळसूत्र आणलेलं असतं आणि तो ते मंगळसूत्र दाखवत असतो. आणि इकडे म्हणालेलं असतं, कल्पना म्हणालेली असते आवडलं का रे तन्वीला मंगळसूत्र, तेव्हा प्रियालाही त्या मंगळसूत्राचा फोटो पाठवला जातो. आणि जेव्हा कल्पना विचारते तेव्हा तो म्हणतो की हो, तिच्याकडून स्माइली आलेला आहे. प्रियालाही ते मंगळसूत्र आवडलेलं असतं. त्याचवेळी इकडे प्रताप, पूर्णाजी सगळेजण बोलत असतात, कारण खरंच अश्विन आता मोठा झालेला आहे, जबाबदारी घेत आहे, मंगळसूत्रही स्वतः चॉईस करून आणलेला आहे. कारण हा जो मूर्ख अश्विन आहे तो मात्र वेडाच झालेला आहे, त्याला कळतच नाही आहे, त्याला प्रियाच्या प्रेमाबद्दल त्याला जराही शंका येत नाही, त्याला बाकी सगळे खोटे वाटतात. अर्जुन सायली या दोघांचं म्हणणं तर अजिबातच पटत नाही आहे. परंतु या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे तो मात्र त्याला माहिती नसतो, म्हणूनच तर तो वेडासारखा वागत असतो. इकडे कल्पना त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग प्रताप म्हणत असतो की हे बघ अश्विन, कसं आहे माहिती आहे का, अर्जुनचं एक गोष्ट लक्षात घे, बायकोवर प्रेम किती करावं, बायकोचं किती ऐकावं, ह्या गोष्टी मात्र अर्जुनकडनं शिकल्या पाहिजेत. कारण तो कसं आहे बघितलंच ना, काही झालं, तिच्याकडून काहीही चुका झाल्या तरी तो बायकोची साथ मात्र कधी सोडत नाही. आणि तुलाही तेच करायचं आहे, कारण बघितलंच ना, बायकोचं ऐकावंच लागणार आहे. त्याचवेळी अश्विन मात्र तिथे म्हणत असतो की कसं आहे, माझी बायको चुकणारच नाही आहे. आणि अश्विनला इतका कॉन्फिडन्स असतो, एवढं त्याला वाटत असतं की त्याला कळतच नसतं की ह्या सगळ्यामुळं ह्याच्यावर काय परिणाम होणार आहे. जर का प्रिया लग्न करून सुभेदारांच्या घरात आली, अश्विनच्या आयुष्यात आली, तर किती मोठं वादळ येऊ शकतं हे फक्त सायली आणि अर्जुनलाच माहिती आहे. तर इकडे आता प्रतिमा शकुनाचं साहित्य सुभेदारांकडून आलेलं असतं, ते घेऊन आलेली असते आणि प्रियाला म्हणत असते की हे घे, सुभेदारांकडून शकुनाचं साहित्य आलेलं आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचवेळी प्रिया म्हणत असते हो का, आणि प्रियाने मग ते साहित्य हातात घेतलेलं असतं, ते दागिने ते सगळं घेऊन ती खुश झालेली असते. ती म्हणत असते की आता माझ्या आयुष्यातला वाईट काळ संपलेला आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आता फक्त चांगल्याच गोष्टी घडणार आहेत आणि काहीही झालं तरीही हे सगळं माझ्यासाठी खूपच भारी असणार आहे, असं सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि ती मात्र जाम खुश झालेली असते, तिला खूप भारी वाटत असतं.
या सगळ्यामुळं तिच्या मनात एक विचार चालू झालेला असतो आणि तो म्हणजेच की काहीही झालं तरीही तिच्यासाठी आनंदाची गोष्ट ही असते की आत्ता हे सगळं माझ्या पद्धतीनं मला हवं तसं होत आहे आणि मला एकदा का सुभेदारांचं नाव लागलं की झालं. म्हणजे अर्जुन सुभेदार नाही तर काय झालं, आता अश्विन तर माझ्यासोबत आहे ना, याच गोष्टीचा आनंद तिने साजरा करत असते. इकडे हे सगळेजण बोलत असतात, अश्विनला सांगत असतात, अश्विनला सूचना करत असतात की कशा पद्धतीने बायकोचे लाड केले पाहिजेत, कशा पद्धतीनं बायकोशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि अश्विनला म्हणत असतात, त्याचबरोबर प्रताप म्हणत असतो, आत्तापासून जर तू बायकोला तिच्या आवडीचे दागिने द्यायला लागला तर पुढे मात्र अवघड होईल, एवढं लक्षात ठेव अश्विन. अश्विनला असं प्रताप बोलल्यानंतर अश्विन म्हणत असतो, नाही डॅड, तसं काही नाही होणार. तेव्हा प्रताप म्हणाल्यानंतर इकडे लगेचच कल्पना म्हणत असते, तसं नाही अश्विन, बायकोला तुझ्या आवडीचे दागिने द्यायचे, तिचे लाड करायचे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तिला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी काही पडायला नको आहे, त्यामुळं आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे. हे सगळं ती बोलत असते आणि तुझ्या बायकोचे लाड तुला जेवढे करायचे तेवढे तू कर असं ती सांगत असते. त्याचसोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण हसत असतात आणि पूर्णाजीला मात्र कौतुक वाटत असतं. पूर्णाजी म्हणत असते, खरंच माझा नातू एवढा मोठा झाला हे आमच्या लक्षातच आलं नाही. खरंच आम्ही ज्या गोष्टी अर्जुनकडून अपेक्षा करत होतो त्या आज अश्विन तुझ्यामुळं पूर्ण झालेल्या आहेत. आज तुझ्यामुळं सुभेदारांच्या घरामध्ये आनंद येत आहे, तुझ्यामुळं इतके वर्षाचं माझं जे वचन आहे ते पूर्ण होत आहे. पण पूर्णाजीला कुठं माहिती आहे की सुभेदारांच्या घरामध्ये आनंद येत नाही तर काय होत आहे ते, कारण सुभेदारांच्या बाबतीत तिनं जे दिलेलं वचन होतं ते वचन मात्र लवकरच आता इथे पूर्ण होणार आहे. इकडे मात्र असं वाटत असतं तरीही झालेल्या गोष्टींमुळं पूर्णाजी इकडे विचार करत असते. त्याचवेळी पूर्णाजी म्हणत असते की मला काय माहिती, मला फक्त एवढंच वाटतंय की काहीही झालं तरीही हे लग्न जे आहे ते व्यवस्थित पार पडलं पाहिजे, माझ्या नातवाचा संसार सुखाचा झाला पाहिजे असं तिच्या डोक्यात चालू असतं. काहीही झालं तरी त्यांना असं वाटत असतं की सायली ही या घराच्या वाईटाचा विचार करत आहे, पण खरं तर सायली ही सुभेदार घराच्या कुटुंबाच्या चांगल्याचाच फक्त विचार करत असते. त्यांना काहीही वाटत असलं तरीही सायलीने कधी सुभेदारांचं वाईट व्हावं यासाठी विचार केलेला नाही. आजपर्यंत सुभेदारांच्या घरावर जे संकट आलेलं आहे त्या प्रत्येक संकटातून सायलीने सुभेदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तिनं कधीही वाईट विचार केलेला नाही किंवा सुभेदारांचं वाटोळं व्हावं यासाठी प्रयत्न केलेले नाही. तर तिने प्रत्येक वेळेस सुभेदारांच्या बाबतीत चांगलाच विचार करून त्यांना संकटातून बाहेर काढलेला आहे. त्याचबरोबर सायलीच्या डोक्यातून इकडे विचार जात नसतात. सायली मात्र विचार करत असते, हे सगळे घरी आल्यावर वेगळ्या पद्धतीनं बोलत होते, त्याचबरोबर प्रतिमात्या माझ्याशी नीट बोललेल्या नाहीत, यामागं काय कारण आहे. अर्जुनही सायलीकडे पाहत असतो. अर्जुनला कळत असतं सायलीच्या डोक्यात काय सुरू आहे, तिची जासूसगिरी काय आहे हे मात्र अर्जुनला चांगलंच कळत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रतिमा ही प्रियाला तयार करत असते आणि प्रियाला असं पाहून प्रतिमा खुश झालेली असते. त्यावेळेस प्रिया म्हणत असते की आई, तू पहिल्यांदाच असं मला तयार करत आहे ना. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की हो, कसं आहे आता लेक सासरी जाणार आहे, तिकडची होणार आहे, त्यामुळं लेकीची काळजी घेणं हे आईचं कर्तव्य आहे आणि त्याबरोबर तुझे लाड पुन्हा एवढे करता येणार नाहीत ना गं, तू सुभेदारांच्या घरी असणार आहे, हे सगळं प्रतिमा बोलत असते. आणि तेव्हा मात्र सायलीची ही आठवण तिच्या मनातून काही केल्या जात नसते. सायलीच्या बाबतीत ही तिच्या डोक्यामध्ये असेच विचार चालू झालेले असतात आणि तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे सुमन. आणि सुमन आलेली पाहून सुमन म्हणते, काय आज काय आहे नक्की, म्हणजे लग्नासाठी लेकीला तयार केलं जाते अशा पद्धतीने आई लेकीला तयार करत आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, अगं सुमन काकी, आमच्या ना कॉलेजमध्ये आज फॅशन शो आहे आणि त्याचबरोबर फॅशन शो आहे आणि त्यामुळंच इकडे पाहायला मिळणार आहे की काहीही झालं तरीही इकडे ती बोलत असते की अगं म्हणूनच आई मला तयार करत आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं पण नवरीचा लूक आहे ना हा. तेव्हा मात्र सुमनला ती सांगू लागते की तसं नाही आहे, काय माहिती आहे का, ब्रायडल लुकच आहे ना आजचा. मग सुमन म्हणते, अगं मला तो फॅशन शो बघायला खूप आवडतं, मी येऊ का तुमच्या कॉलेजमध्ये. तेव्हा इकडे डायरेक्टली नकार देत प्रिया मात्र तिच्यावरती वसकून बोलते आणि तिला ओरडून म्हणू लागते की नाही सुमन काकी,
नाही यायचं, मी सांगितलं आहे ना, असं ती बोलायला सुरुवात करते. आणि तुला मी सांगितलं आहे ना आमच्या कॉलेजमध्ये आहे म्हणून. इकडे प्रतिमा मात्र पाहतच राहते, म्हणजे ही मुलगी अगदी धडधाकटपणे खोटं बोलत आहे. आणि त्याचबरोबर हिच्या या वागण्यामुळं प्रतिमाला मात्र संशय आलेला असतो. प्रतिमा मात्र म्हणत असते की काही झालं तरी तन्वी ही खोटं बोलत आहे आणि तन्वीच्या या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या असतात. तरीही इकडे प्रियाचं जे वागणं असतं ते पाहून इकडे प्रतिमाला मात्र धक्का बसलेला असतो. प्रतिमाला कळतच नसतं की ही मुलगी एवढी धडधाकटपणे खोटं बोलत आहे, एवढं सगळं तिचं चाललेलं आहे. आणि तरीही आपल्याला मात्र इथे काहीच लक्षात येत नाही, हे सगळं चालू असतं. प्रतिमा म्हणत असते की मला का माहिती, असं माझं मन म्हणतं आहे की एवढं सराईतपणे ही मुलगी का खोटं बोलत आहे. हे प्रतिमाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कारण आधीच तिला तिच्या मनामध्ये ज्या शंका असतात आणि आज त्या शंकेची पाल अगदी खरीच ठरत असते की तिला अजूनही वाटत असतं की नाही, कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय असं तिला वाटू लागलेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा आता पूर्णाजी म्हणजे पूर्णाजीलाही लोक घेऊन जाणार नसतात, फक्त कल्पना, प्रताप आणि अश्विन आणि तिकडून प्रिया त्याचबरोबर प्रतिमा एवढेच या लग्नासाठी येणार असतात. आणि त्याचबरोबर इकडे पूर्णाजीला इकडे कल्पना सांगत असते की तुम्हाला जी तयारी करायची ती करा, तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचणार आहे, आमचं झालं की आम्ही तुम्हाला कॉल करून सांगू. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते माझ्या नातसुनेच्या स्वागताची मला जल्लोष अशी तयारी करायची आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा करायच्या आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की प्रतापही तेच सांगत असतो. त्याचबरोबर इकडे पूर्णाजी मात्र आता जाणार नसते, पूर्णाजी घरी असते. अश्विन अशी कपडे घालून आलेला असतो. ते पाहून इकडे पूर्णाजी म्हणते अरे अश्विन, हे लग्न लपवण्याच्या नादात तुझं लग्न आहे आणि त्या दिवशी तू असे कपडे घातलेले आहेत, हे कसं वाटतं. तेव्हा अश्विन म्हणतो की आता जर मी घरातच जर पूर्णाजी नटून गेलो तर सगळ्यांना संशय येणार नाही आहे का, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी पूर्णाजी म्हणते की माझ्या नातवाला कुणाचीही नजर नको लागायला म्हणून ती त्याला जवळ घेते. त्याचबरोबर कल्पनाही त्याला काजळाची टीक लावते, कारण आज अश्विनचं लग्न आहे, कोणतंही विघ्न यायला नको आहे असंच त्यांना वाटत असतं. आणि त्याचमुळं ह्या सर्व गोष्टी चालू असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण खुश आहेत आणि आता या लग्नासाठी निघायचं आहे. प्रताप मात्र म्हणतो की अश्विन, तू आधी पुढे जा, तुझ्यानंतर आम्ही येईल, म्हणजे कुणाला संशय येणार नाही. हे प्रतापचं बोलणं असतं. अश्विन म्हणतो की अरे मंगळसूत्र विसरलं, असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये मंगळसूत्र घेण्यासाठी जातो आणि तिथेच मोठा गोंधळ होतो. मंगळसूत्र घेत असताना अश्विनकडून त्या मंगळसूत्राची जी पावती असते ती पावती मात्र त्याच्या रूममध्ये तिथं पडलेली असते. आणि अश्विन आता निघून गेलेला असतो. कल्पना आणि त्याचबरोबर प्रतापही जायला निघालेले असतात. मग जाताना प्रताप इकडे विमलला बोलवतो आणि विमलला सांगू लागतो की आत्ता आम्ही चाललेलो आहे एका साखरपुड्यासाठी. सायलीला प्रश्न पडतो, कालही हे साखरपुड्यासाठी गेले होते, आजही निघालेले आहेत. आणि अचानक कल्पनाला खोकला येऊ लागतो. कल्पनाला खोकला आलेला असतो आणि खोकल्याची उबळ आल्यामुळं विमल मात्र धावतच येते आणि कल्पनाला पाणी देऊ लागते. कल्पनाला पाणी देत असते. वहिनी बरं वाटतंय का विचारत असते. तेव्हा मात्र कल्पना म्हणते की हो, म्हणजे एवढी विमल प्रेमाने वागत आहे तरीही इकडे मात्र कल्पनाला तिच्यावरती ओरडावं वसकावं वाटत असतं, कारण तिच्याबद्दल तिला संशय येत असतो. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे ते जायला निघालेले असतात आणि सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. आणि मग सायलीच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र चाललेलं असतं. तिला कळत नसतं की हे सगळं काय आहे, या सगळ्यामागे काय आहे. इकडे आता कोर्टात सगळे पोचलेले असतात. अश्विन अजूनही आलेला नसतो. आणि त्यासोबतच इकडे प्रिया म्हणत असते की मी अश्विनला कॉल करून विचारू का, त्याला वेळ व्हायला नको आहे. तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी, खूप छान दिसतेस तू, नको काळजी करू, तो पोहोचेल वेळेवरती, असं ती सांगू लागते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता कल्पना आहे, प्रतिमा आहे, पण प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. कल्पना म्हणत असते की खरंच प्रतिमा, आज आपल्या लेकीसाठी तू एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एवढं सगळं केलेलं आहे, परंतु तुलाही वाईट वाटत असेल ना. तेव्हा कल्पनाचं एकच म्हणणं असतं की
काहीही झालं तरीही रविराजला याबद्दल सांगायला हवं होतं असं प्रतिमाला वाटत असतं आणि प्रतिमा त्याबद्दलच बोलत असते. प्रतिमाला वाटत असतं की रविराज शेवटी तन्वीचे वडील आहेत आणि त्यांना याबद्दल आपण सांगायला हवं आहे असं तिचं म्हणणं आहे आणि तिला वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रिया शांतच असते आणि ती म्हणत असते की अश्विन अजून कसं आलेला नाही आहे, अश्विन यायला पाहिजे वेळेवरती असं तिचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच अश्विन तिथं आलेला असतो. अश्विन आलेला पाहून कल्पना म्हणत असते की ते बघ आलाय अश्विन. अश्विन आता त्याच्या एका मित्राला घेऊन आलेला असतो, कारण तन्वीच्या बाजूने 2 साक्षीदार सही करण्यासाठी हवे असतात, तर तन्वीच्या बाजूने एकच साक्षीदार असतो, ती म्हणजे प्रतिमा. आणि त्यामुळं त्याने त्याच्या कलिग्सला सोबत आणलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रताप म्हणत असतो की खरंच तन्वीची काळजी खूपच छान पद्धतीनं करत आहे. पण आता सगळेजण तिथं बोलू लागतात की अर्जुन कधीही कोर्टात येऊ शकतो, आपल्याला वरती जाऊन बसलं पाहिजे, आपला नंबर आला की तिथं आपल्याला जाता येईल. आणि नेमका अर्जुन त्या दिवशी फॅमिली कोर्टातच आलेला असतो आणि फॅमिली कोर्टात आलेल्या अर्जुनला मात्र तिथे सगळेजण बसलेले असतात आणि बरोबर फॅमिली कोर्टात अर्जुन तिथं पोहोचलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काय असतं त्यामुळं अर्जुन तिथं पोहोचलेला असतो आणि हे ह्यांचे जे सगळ्यांचे धाबे आणलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सायलीने आता बागेतली ताजी फुलं आणलेली असतात आणि सगळ्यांच्या रूम डेकोरेट करण्याचं सायली ठरवते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सायलीला मात्र खूप छान वाटत असतं. विमल म्हणत असते सगळ्यांचा किती विचार करता, आणि तेवढ्यातच सायलीला तिथे पडलेली पावती सापडते, ती म्हणजे ज्वेलरची, आणि त्याच्यावरती मंगळसूत्राची खरेदी असते. ते पाहून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणत असते की अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र का खरेदी केलं असेल. तिला हा प्रश्न पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. नक्की अश्विन भाऊजींनी का मंगळसूत्र केले, हे मंगळसूत्र अश्विन भाऊजींनीच खरेदी केलेलं असेल ना, हा प्रश्न तिच्या डोक्यात चालू असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्यासोबतच इकडे प्रियाला फोन येतो. प्रिया बाहेर आलेली असते आणि प्रिया बाहेर का आलेली आहे म्हणून हे सगळं घडलेलं असतं, हा प्रश्न मात्र सगळ्यांना तिथे पडलेला असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया त्याचबरोबर अर्जुन समोरासमोर तिथं आलेले आहेत, पण अर्जुन ही कॉलवरती आहे आणि अर्जुनच्याही डोक्यातून हे सगळं जात नाही आहे. अर्जुन तिथे तसाच उभा आहे आणि तो पाहत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे सायलीला आता टेन्शन आलेलं आहे. सायली विचार करत आहे की नक्की असं काय घडलेलं आहे. आणि हा फोन, आणि तेवढ्यातच फोन वाजतो आणि फोन वाजल्याबरोबर प्रश्न पडलेला असतो. इकडे अर्जुन फोनवर बोलत आहे, त्याच्यासमोर प्रिया आहे आणि सायलीने तो फोन उचललेला असतो. फोन आलेला असतो तो म्हणजे प्रतिमाचा. इकडे कल्पनाच्या फोनवरती दुकानातून फोन आलेला असतो, हार आणि बुके पाठवायचा असतो. सायली म्हणत असते की खरंच हे त्यासाठीच तुम्ही करत आहात का, त्यासाठीच फोन केलेला आहे का. हे सगळं जेव्हा चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे सायलीला कळतं की हो, तन्वी आणि अश्विन यांच्या लग्नासाठी हार पाठवायचे आहेत आणि हे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इथे सायली आता रिक्षा करून निघालेली आहे आणि ती फॅमिली कोर्टात पोहोचण्यासाठी गेलेली आहे. इकडे मात्र आता प्रिया सही करणार असते. त्यांनी सांगितलेलं असतं एकदा की या दोघांच्या सह्या झाल्या की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. हे सगळं चालू झालेलं असतं आणि मग आता प्रिया सही करत आहे आणि नेमकं त्याच वेळेस तिथे सायली पोहोचलेली आहे. अजून अश्विनची सही बाकी आहे. जोपर्यंत अश्विनची सही होत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टींचा उलगडा होणार नसतो आणि त्याचबरोबर कोणत्याच गोष्टी समजणार नसतात. आणि म्हणजे जोपर्यंत अश्विनची सही होत नाही आहे तोपर्यंत हे लग्न कन्फर्म होणार नसतं, हे मात्र आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि त्यासोबतच सायली तिथं पोहोचलेली आहे. अर्जुन आणि सायली हे लग्न कसं थांबवणार त्याहीपेक्षा आता तिथं पुढं बोलत असते, ती म्हणजेच
तिथे पुढे बोलत असते ती म्हणजेच प्रतिमा म्हणू लागते की काहीही झालं तरीही आता मला वाटते की आपण अर्जुन आणि सायली यांना याबद्दल सगळं सांगितलं पाहिजे. आता त्यांच्याबद्दल या लग्नाबद्दल लपवून ठेवायला नको असं प्रतिमा बोलत आहे आणि प्रतिमा त्या सगळ्यांना सांगण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर हे सगळं ती कशा पद्धतीनं सांगणार आहे आणि लग्नामध्ये कसा गोंधळ होणार ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.